बोंदूघराची पत्नी कल्पना खरातचा राहता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज 4 तारखेला अर्ज केल्याची माहिती। शेतकऱ्याची लुबाडणूक आणि सावकारी प्रकरणामध्ये बोंदूसह पत्नीवर गुन्हा, जामिनावरती 10 तारखेला सुनावणी। बोंदू अशोक खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा देखील दाखल। खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून तपासाला सुरुवात, सर्व कागदपत्र मागवल्यानंतर ईडीकडून गुन्हा दाखल। बोंदू खरात प्रकरणामध्ये एसआयटीची आज पत्रकार परिषद। बोंदू खरातवरती दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने माहिती देणार। बोंदू खरातला उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल। खरातला कोर्टात नेण्यापूर्वी एसआयटीची पत्रकार परिषद। समता पतसंस्थेचे अशोक खरातला सर्वात जास्त मेसेज, जानेवारी महिन्यामध्ये सर्वाधिक मेसेज गेल्याची माहिती। समता पतसंस्थेच्या खात्यांच्या माध्यमातून सर्वाधिक व्यवहार जानेवारीमध्ये झाले। शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू। पुण्याच्या भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यकडून तपास कामामध्ये असहकार्य, वैद्याने गुंगी देण्यासाठी कोणतं औषध दिलं, ते कुठून खरेदी केलं याची माहिती देत नाही असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं। शिर्डी जमीन फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरणामध्ये आरोपींना न्यायालयीन कोठडी। अटकेतील आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर खरातची पत्नी कल्पना खरात, अरविंद बावके, किरण सोनवणे, अशोक तांबेवरती गुन्हा दाखल। करमाळा पंचायत समितीमध्ये महापुरुषांचे फोटो नाही, त्यामुळे आमदार नारायण पाटील समर्थक आक्रमक झाले। स्वतः पंचायत समितीमध्ये जात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले। कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना आणि भाजपचे मनोमिलन। शिवसेना आणि भाजपच्या मनोमिलनामुळे पालिकेत 3ही सभापती बिनविरोध। स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी, शिक्षण समितीपदी भाजपचे अभिजित थरवड, तर महिला आणि बालकल्याण अध्यक्षपदी शिवसेनेच्या सारिका जाधव यांची वर्णी। धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांना 13 महिन्यांनंतर आता जामीन मंजूर। एका तरुणाला केलेल्या मारहाण प्रकरणामध्ये दादासाहेब खिंडकर 13 महिन्यांपासून हर्सुल कारागृहात बंद होते। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सिडको N12 मधील कचरा डेपोला नागरिकांचा विरोध। दुर्गंधी पसरते, त्यामुळे कचरा डेपो हटवण्याची मागणी। MIMने आंदोलन करत कचरा डेपोला विरोधही केला। ऊसतोड कामगारांना प्रतिटन ऊस तोडणीसाठी 500 रुपये आणि प्रसूती होणाऱ्या ऊसतोडणी कामगार मातांना 25,000 रुपये देण्याची मागणी। मागणीसाठी आता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचं आमरण उपोषण। जळगावच्या पाथरी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शिक्षकेची बदली थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचे जिल्हाधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन। पाथरी या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षिका उज्ज्वला सावकारे यांची देखील बदली रद्द करण्याची मागणी। परभणी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी तरुणांचं जलकुंभावरती चढत शोले स्टाईल आंदोलन। पांगरा आणि लासिना ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करत गुन्हे दाखल करण्याचीही मागणी। पनवेलमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना नाहक त्रास। पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट। पाणी प्रश्नावरती तातडीने तोडगा काढण्याची म्हात्रेंची मागणी। देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जोरदार प्रचार। तमिळनाडू या ठिकाणच्या मदुराई दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामा श्रीनिवासन यांच्यासाठी रोड शो केला। उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा 10% घटला। उन्हाच्या तडाख्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला। पाणीसाठा 47% वरून 37%वर। गेल्या वर्षी या कालावधीमध्ये मुंबईचा पाणीसाठा 33% इतका होता। विरार रेल्वे स्थानकामध्ये 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम पूर्ण। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 5 यांची लांबी रुंदी वाढवली। या विस्तारामुळे विरारहून धावणाऱ्या 15 डब्यांच्या लोकल सेवा लवकरच सुरू होणार। पुण्यात सशुल्क पार्किंग निविदांना अखेर प्रतिसाद मिळाला। पुण्यातील 4 मार्गांसाठी 8 निविदा आल्या। लवकरच या निविदांवरती अंतिम निर्णय केला जाईल। आरटीई प्रवेशाची ऑनलाईन सोडत जाहीर। राज्यातील 8,701 शाळांमध्ये 1,14,000 जागा। पुण्यातील बिबेवाडी या ठिकाणी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शाळेला सर्वात जास्त पसंती। राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणाऱ्या MST CET परीक्षेच्या तारखा बदलल्या। 12 एप्रिल रोजी इतर राष्ट्रीय परीक्षा असल्यानं ही परीक्षा 11 ते 20 एप्रिल दरम्यान पार पडेल। या परीक्षेसाठी यंदा सुमारे 4,69,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। वेंगसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई क्रिकेट संघटनेच्या हाय परफॉर्मन्स शिबिराला सुरुवात। वेंगसकरांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ। शिबिरासाठी पुरुष आणि महिला संघातील प्रत्येकी 25 सर्वोत्तम खेळाडूंची निवड। स्वातंत्र्यानंतरही 78 वर्ष उलटून आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवणच। बदलापूरच्या चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील हा प्रकार। 1 कोटी खर्चूनही आदिवासी बांधवांपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही। जालना शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरीतुमरी। सर्वसाधारण सभेत महात्मा फुले मार्केट उभारणीच्या प्रश्नावर चर्चा करताना भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक।
नाशिकच्या सातपूर या परिसरामध्ये महिलांचं लैंगिक शोषण प्रकरण, आरोपी रवींद्र एरंडेला 4 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी, पोलीस तपासात पेनड्राईव्ह आणि काही प्राण्यांचे अवयव देखील सापडले. बुलढाणा जिल्ह्यातील धाडमध्ये दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसर हादरला. एकाच कुटुंबातील आईसह 4 मुलांना विषबाधा, 3 लहानग्या बहीण भावांचा मृत्यू, तर आई आणि एका चिमुकलीवरती रुग्णालयात उपचार सुरू. अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय.